ट्रेन समजल्या जाणाऱ्या लोकलच्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी असते की लोकांना आत पाऊल ठेवणंही कठीण होतं. अनेक लोक ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतात. यात काल झालेल्या वादळी पावसामुळे सर्वच रेल्वे स्थानकांवर अचानक मोठी गर्दी दिसून आली. अशा परिस्थितीत रेल्वे स्थानकांवर मिळेल ती ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची धडपड सुरू होती. याचवेळी ठाणे रेल्वे स्थानकावर एक थरारक घटना घडली. ट्रेन पकडण्यासाठी एक महिला प्रवाशांची धडपड सुरू होती. याचवेळी एक महिला डब्याजवळ एक महिला प्रवासी लोकल ट्रेन पकडत असताना तोल जाऊन ती चक्क ट्रेन खाली अडकली. इतकी प्रचंड गर्दी होती की त्या महिलेला बाहेर पडणं अवघड झालं होतं. जीव वाचवण्यासाठी तिची धडपड सुरू होती, तर दुसरीकडे प्रवाशांचा आरडाओरडा सुरू होता. यानंतर जे काही घडलं ते फारच चित्तथरारक होतं. या घटनेचा व्हिडिओ स्थानकावर लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झालाय, जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काल मुंबई आणि आसपासच्या भागात पाऊस झाला. मुंबईत अनेक ठिकाणी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. ठाण्यातील कोपरी संकुलात लोकल ट्रेनची ओव्हरहेड वायर तुटल्यानं लोकल ट्रेन 30 ते 35 मिनिटं उशिरानं धावत होत्या. त्यामुळे ठाणे स्थानकात थांबलेल्या प्रवाशांची संख्या हळूहळू वाढतच गेली. प्रवाशांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. गर्दी इतकी प्रचंड वाढली की लोकांना ट्रेनमध्ये चढण्यासाठी तर सोडाच, आतमध्ये गेल्यानंतरही मोकळा श्वास घेण्यासाठी जागा नव्हती. लोकल ट्रेन उशिरानं धावत असल्यानं प्रवाशांना तासनतास लोकल ट्रेनची वाट पाहावी लागली. त्यामुळे ठाणे रेल्वे स्थानकावर गोंधळाची स्थितीही पाहायला मिळाली. ठाणे रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन आल्यावर प्रवास करण्यासाठी एवढी गर्दी झाली की प्रवासी एकमेकांना धक्काबुक्की करत चढण्यासाठी प्रयत्न करत होते. याचवेळी लोकलमध्ये चढताना एका महिलेचा तोल गेला आणि ती चक्क ट्रेन खाली जाऊन अडकली. मात्र तिथे उभ्या असलेल्या महिलांनी तिला कसे तरी बाहेर काढले. अतिशय थरारक अशी ही स्थिती होती. ठाणे रेल्वे स्थानकावरील या घटनेच्या व्हिडिओमध्ये महिलांच्या डब्याजवळ प्रचंड गर्दी असल्याचं दिसून येतंय. यावेळी ट्रेनमध्ये शिरण्यासाठी अनेक महिला कसोशीनं प्रयत्न करत होत्या, तर दुसरीकडे एक महिला ट्रेन खाली अडकल्यानं अनेक महिला तिला बाहेर काढण्यासाठी मदत करत होत्या. ट्रेनखाली अडकलेली महिला जीव वाचवण्यासाठी ओरडत होती, मदतीसाठी किंचाळत होती. याचवेळी अनेक महिलांनी पुढे येत तिला कसंबसं खेचून बाहेर काढलं. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे लोकसभा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या निवडणूक प्रचारासाठी सिने अभिनेते गोविंदा हे आज सायंकाळी प्रचार फेरीत सहभागी झाले. प्रचार गीतावर थिरकणारी तरुणाई आणि गोविंदा यांची उपस्थिती यामुळे एक वेगळाच उत्साह प्रचार फेरीत पाहायला मिळाला. कार्यकर्त्यांचा उत्साह गोविंदा यांच्या उपस्थितीमुळे द्विगुणित झाला होता. ठाणे शहर विधानसभा क्षेत्रांतर्गत घोडबंदर रोड येथील डोंगरीपाडा येथून प्रचार फेरीला प्रारंभ झाला. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई आणि मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं. यामुळे संपूर्ण परिसर भगवामय झाला होता. मोटरसायकल स्वार मोठ्या संख्येनं प्रचार फेरीत सहभागी झाले होते. आयुक्त बंगला, हिरनंदानी मेडोज, ब्रह्मांड सर्कल, ढोकळी शाखेपर्यंत प्रचार फेरी आल्यानंतर गोविंदा या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत गोविंदांचं स्वागत करण्यात आलं. महिला भगिनींनी गोविंदा आणि नरेश म्हस्के यांचं औक्षण केलं. मनोरमा नगर, दुर्गा चौक, मानपाडा प्रभाग कार्यालय, पेट्रोल पंप येथे फिरून माजोडा गाव येथे या प्रचार फेरीचा समारोप झाला. नाक्यानाक्यावर, चौकाचौकात पुष्पगुच्छ देऊन गोविंदा आणि नरेश म्हस्के यांचं स्वागत करण्यात आलं. या प्रचार फेरीत विकास रथावर भाजपचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, माजी ज्येष्ठ नगरसेवक देवराम भोईर, माजी महापौर मीनाक्षी शिंदे, माजी स्थायी समितीचे सभापती संजय भोईर, माजी नगरसेवक भूषण भोईर, माजी नगरसेवक मनोहर डोंबरे, माजी नगरसेवक
नगरसेविका अर्चना मणेरा, माजी नगरसेविका कविता पाटील, किरण मणेरा, अर्चना पाटील, निशा पाटील, रवी पाटील, प्रवीण नागरे आदी मान्यवरही सहभागी झाले होते. वर्तकनगर येथील सरगम सोसायटी बिल्डिंग नंबर 12 इमारतीचा पुनर्विकास रखडल्यानं मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा येथील रहिवाशांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे सुद्धा गारणं घालूनही अद्याप न्याय न मिळाल्यानं हा टोकाचा निर्णय घेतल्याचं रहिवाशांनी सांगितले. निविदा प्रक्रिया राबवून इमारतीच्या पुनर्विकासासाठी अगरवाल इन्फोटेक या कंपनीतर्फे AA असोसिएट्स या विकासाची निवड करण्यात आली आणि 2014 मध्ये विकास करारनामा करण्यात आला. करारनाम्यानुसार 2016 मध्ये कॉर्पस फंडाचा पहिला हप्ता प्रत्येकी 3,08,027 सभासदांना प्राप्त झाला. यातील 5 सभासदांनी कॉर्पस फंड स्वीकारला नाही, कारण विकासकाच्या कागदपत्रांबाबतची मागणी पूर्ण करण्यात आली नाही. 2016 मध्ये ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारत म्हणून महापालिकेनं नोटीस दिली. याबाबत दूरध्वनीवरून विकासकाला अवगत करण्यात आलं. त्यावर विकासकानं सर्व घरं खाली करा, मी तुम्हाला भाडे सुरू करतो असं दूरध्वनीवरून सांगितलं. त्यानुसार 27 भाडेकरूंनी आपली घरं रिक्त केली, तर उर्वरित 5 भाडेकरूंनी आपली घरं खाली केली नाहीत. 2017 मध्ये ठाणे महानगरपालिकेनं सदर इमारत धोकादायक घोषित करून उर्वरित 5ही सभासदांना घरं खाली करण्यास भाग पाडलं. इमारत खाली केल्यानं सर्व सभासद विखुरले गेले आणि त्यामुळे काही वर्ष अशीच गेली. त्यानंतर सर्व सभासदांनी एकत्र येऊन विकासकाला कायदेशीर नोटीस देण्याचा निर्णय घेतला आणि 2020 मध्ये नोटीस देण्यात आली. या नोटीसीला उत्तर देताना 5 सभासदांनी घरं रिक्त न केल्यानं तसंच इमारतीच्या जागेतील देवळाचा प्रश्न न सुटल्यानं पुनर्विकास रखडल्याचं विकासकानं म्हटलं आहे. प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार विकासकाने एकूण 4,19,00,000 इतकी रक्कम इमारतीच्या पुनर्विकासासाठी खर्च केल्याचं दिसून येते. तथापि 2020 मध्ये विकासकानं NOC देण्याकरिता 7,12,00,000 रुपयांची मागणी केली. विकासक पुनर्विकासाचं काम करण्यास तयार आहे यावर सभासदांनी विश्वास ठेवला, परंतु त्यानं काहीच न करता 1 वर्षाचा कालावधी वाया घालवला. त्यानंतर विकासकानं 2022 मध्ये माझे आणि माझ्या भागीदाराचं बिनसलं असल्यानं मी तुमचं काम करू शकत नाही असं लेखी स्वरूपात कळवलं. त्याचवेळी विकासकानं NOC करिता 11 करोड इतक्या रकमेची मागणी लेखी स्वरूपात केली. अशा प्रकारे विकासकाकडून वर्तकनगर येथील इमारतीतील रहिवाशांची फसवणूक झाली असून त्याने त्यांना कात्रीत पकडले. 2016 पासून या इमारतीतील रहिवाशी बेघर झाले असून भाड्यापोटी 1ही रुपया दिला नाही. तरी आमच्या या तक्रारीची दखल घेऊन आम्हाला न्याय मिळवून द्यावा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत असा इशारा रहिवाशांनी दिला आहे. मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या अटी आणि नियम सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात. त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात. करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं, हाच माणसाचा हेतू असतो. जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात? ते आम्ही काही कायदेतज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात? एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्यापुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय. ही कुठली अवस्था आहे? आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातातनं आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय. ते आम्हाला जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत, कारण आम्ही हतबल आहोत, लाचार आहोत. आणि मग ही लाचारी का? माझं एवढंच म्हणणं आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे, तुम्ही ठाणेकर आहात. आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं. आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं. प्रत्येक जण भाडं भरून मुलांचं शिक्षण, घर भाडं ह्यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही सर्व मताने घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही, लोकसभाही नाही, कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये. आम्ही एक मताने ठरवलंय, या वर्षी आम्ही मतदान करणार नाही. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. महाविकास आघाडीच्या ठाणे लोकसभाचे उमेदवार राजन बाबूराव विचारे यांच्या प्रचारार्थ ठाणे शहरात एक भव्य रथयात्रा काढण्यात आली. या रथयात्रेला मंगळवारी 14 मे रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात झाली. या यात्रेची सुरुवात चंदनवाडी शाखा येथून करण्यात आली आणि ती विविध रस्त्यांवर जाऊन साकेत येथे समाप्त झाली. या रथयात्रेदरम्यान ठाणे शहरातील अनेक प्रमुख स्थळांना भेट देण्यात आली. या यात्रेला शहरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि इंडिया आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी राजन विचारे यांनी त्यांच्या विकास कामांची माहिती देताना नागरिकांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं आश्वासन दिले.